Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the practice set 2.4. याच्या अगोदरच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण असं पाहिलं होतं की एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल. सपोज दिस इज अ जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. मग याचे जे रूट येतील, रूट म्हणजे काय की हा जो x व्हेरिएबल दिला आहे त्याच्या व्हॅल्यू काय येऊ शकतात, त्याचं उकल आहे, सोल्युशन आहे, ते काय येऊ शकतं. तर त्याचे व्हॅल्यू 2 येतात. जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल त्यावेळेस त्याची व्हॅल्यू नेहमी एक्सच्या व्हॅल्यू 2 येतात, बरोबर आहे. त्याला आपण रूट्स म्हणतो. म्हणजे प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट असतात. तर या ठिकाणी पहिलं जे रूट आहे, आता यासाठी एक फॉर्म्युला वापरला आहे. हे जे आहे हे ह्या फॉर्मॅटमध्ये जर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं असेल ax² + bx + c, तर त्याचे रूट काढण्यासाठी डायरेक्ट 2 फॉर्म्युला दिला आहे. हा फॉर्म्युला हा आहे -b ± √b² - 4ac/2a. मग इथे प्लस मायनस दोन्ही घेऊ शकतो. मग पहिल्यांदा सुरुवातीला आपण प्लस घेतला तर त्याला पहिलं रूट म्हटलं अल्फा आणि नंतर आपण घेतलं बीटा. इथे या प्लस ऐवजी मायनस घेतला, दोन्ही घेता येतं. म्हणजे एक रूट जे आहे ते काढताना या -b नंतर प्लस घ्यायचा आणि दुसरं रूट काढताना -b नंतर मायनस साईन घ्यायचं. त्याच्यावरून आपल्याला 2 रूट मिळतात. आणि जेव्हा आपण हे -b प्लस घेतलेलं असेल, तो अल्फा रूट मानला असेल, तर अल्फाची व्हॅल्यू नेहमी बीटापेक्षा जास्त येते. तुम्ही उलट पण करू शकता. तुम्ही इथे हा जो -b मायनस दिला असेल याला अल्फा मानलं असेल आणि याला बीटा मानलं तर मग इथे पण हे उलट होणार आहे, बीटा इज ग्रेटर दॅन अल्फा. पण शक्यतो लक्षात ठेवण्यासाठी सोपं म्हणून हेच लक्षात ठेवा की अल्फा हे इथं प्लस घ्यायचं आणि बीटासाठी इथे मायनस घ्यायचं. हे 2 सूत्र म्हणजे खरं तर एकच सूत्र आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण हे आपण प्लस मायनस लिहितो किंवा सेपरेट लिहाल तर एका ठिकाणी प्लस लिहा, दुसऱ्या ठिकाणी मायनस लिहा. याच्यावर पूर्णपणे आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे. Okay, now is the first example. Compare the given quadratic equations to the general form and write values of a, b, c. मग हे जनरल फॉर्ममध्ये जे दिले आपल्याला त्याच्याबरोबर कम्पेअर करायचे. ax² + bx + c = 0. मग a म्हणजे इथे काहीच दिलं नाही तर 1, b म्हणजे -7 आणि c म्हणजे +5. इथे आता कम्पेअर करताना याला जनरल फॉर्ममध्ये आणावं लागेल. म्हणजे काय होईल, देअरफॉर 2m² - 5m + 5 = 0. या फॉर्मॅटमध्ये आणा अगोदर, या फॉर्मॅटमध्ये, आणि मग कम्पेअर करता येईल. कम्पेअर विथ ax² + bx + c = 0. म्हणजे a म्हणजे 2, b -5 and c = 5. याला पण त्या पद्धतीने ट्रान्सफॉर्म करावं लागेल. y² याला इकडे आणा, -7y, c काहीच दिला नाही म्हणजे 0. ओके, म्हणजे काय घेणार, कम्पेअर विथ ax² bx + c = 0, a = 1, b -7 and c = 0. अशा पद्धतीने आपण ते व्हॅल्यू काढू शकतो. Okay, now see the next example. We have to solve this quadratic equation by using formula. Now compare with ax² + bx + c = 0. Now a is equal to coefficient of x² 1, b is equal to 6 and c is equal to 5. पहिलं रूट घेतोय आपण अल्फा -b + √b² - 4ac / 2a. हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. मग काय होईल, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू -b म्हणजे -6 प्लस √b² म्हणजे 6² -4 × 1 × 5 divided by 2 × 1. Therefore alpha is equal to -6 plus √36 minus 20 divided by 2. Therefore alpha is equal to -6 plus √16 divided by 2. Therefore alpha is equal to -6 plus 4
16चा स्क्वेअर रूट काढला तर 4 डिवायडेड बाय 2. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू -2/2. देअरफॉर अल्फा इज इक्वल टू -1. पहिलं रूट आपल्याला मिळालं -1. आता बीटा काढायचं आहे. बीटा इज इक्वल टू -b मायनस अंडर रूट b स्क्वेअर -4ac/2a. देअरफॉर बीटा इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आपण डायरेक्ट टाकू शकतो. आता बीटा -b म्हणजे -6 आणि हा मायनस आपण इथे व्हॅल्यू काढलीच आहे. b स्क्वेअर -4ac त्याची व्हॅल्यू डायरेक्ट 4 येते, तर इथे 4 लिहा डायरेक्ट आणि इथे डायरेक्ट हा 2 लिहिला तरी चालेल, कारण सगळं कॅल्क्युलेशन अगोदर केलं आहे. देअरफॉर बीटा इज इक्वल टू -10/2. बीटा इज इक्वल टू -5. So the roots of these two equation, this quadratic equation are -1 and -5. The roots are -1 and -5. Okay, now see the next example. 5m square minus 4m minus 2. Compare with this. A is equal to 5, B is equal to -4 and C is equal to -2. Now see the first root alpha. Alpha is equal to -b म्हणजे minus into bracket -4 plus under root b square म्हणजे -4 चा स्क्वेअर minus 4 into 5 into -2 and divided by 2 into 5. Therefore alpha is equal to minus multiplication plus will 4 plus under root -4 जरी असता तरी स्क्वेअर करताना 16 होतो प्लस 15. इथे हे मायनस आहे आणि हे मायनस आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन प्लस होईल. 4 into 5 20, 20 into 2 40 divided by 10. Therefore alpha is equal to 4 plus under root 56 divided by 10. आता या ठिकाणी 56 हा काही परफेक्ट स्क्वेअर नाहीये, पण असं कुठलं तरी त्याची फॅक्टर पाडा की एखादा फॅक्टर बाहेर निघू शकेल, तो परफेक्ट स्क्वेअर असेल. तर इथे आपण असं करू शकतो. अल्फा इज इक्वल टू 4 प्लस 4 into 14 divided by 10. आता इथं 4 हा 2चा स्क्वेअर तो बाहेर येईल, म्हणजे अल्फा इक्वल टू 4 प्लस 2 रूट 14/10. सगळ्या 2 कॉमन काढा. अल्फा इज इक्वल टू 2 into ब्रॅकेट इथे 2 प्लस, आता ह्या 14 मधून रूट 2 बाहेर निघणार नाही, जे फक्त रूटच्या बाहेर असतील ते कॉमन निघतात. म्हणजे इथे हा 2 कॉमन निघाला आणि इथे फक्त रूट 14 शिल्लक राहिला डिवाइडेड बाय 10. आता ह्या 2 निघाला डिवाइड करून टाका. अल्फा इज इक्वल टू 2 प्लस रूट 14/5. हे पहिलं रूट आपलं आलंय. सेकंड रूट बघूया काय येते. बीटा इज इक्वल टू -b मायनस b स्क्वेअर -4ac/2a. व्हॅल्यू पुटअप करूया. b इक्वल टू -b म्हणजे मायनस इंटू -4 मायनस, आता हे b स्क्वेअर -4ac b स्क्वेअर -4ac ची व्हॅल्यू आपल्याला इथे डायरेक्ट ही मिळाली, म्हणजे काय 2 रूट 14 आणि हा डिवाइडेड बाय डायरेक्ट 10. डायरेक्ट घ्यायला हरकत नाही, कारण आपण अगोदर ते काढलेले. हा बीटा आहे. देअरफॉर बीटा इज इक्वल टू, हा +4 होणार आहे, -2 रूट 14 डिवाइडेड बाय 10. देअरफॉर बीटा इज इक्वल टू 2 into ब्रॅकेट 2 मायनस रूट 14 डिवाइडेड बाय 10. देअरफॉर बीटा इज इक्वल टू 2 रूट 14/5. फक्त चिन्हामध्ये फरक पडतो, फार काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. सो द रूट्स आर, देअरफॉर द रूट्स आर 2 प्लस रूट 14/5 and 2 minus रूट 14/5.
Okay, now see the next example. Example number 5th, y square plus 1/3y is equal to 2. आता त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागेल आपल्याला. इथे याचा डिनॉमिनेटर काहीच नाही 1 आहे, तर मग आपण डिनॉमिनेटर सारखा करू शकतो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 3y स्क्वेअर प्लस 1y divided by 3 is equal to 2. Therefore 3y square plus y is equal to 6. Therefore 3y square plus y minus 6 is equal to 0. हा स्टँडर्ड फॉर्म आणला आपण. कंपेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to 3, b is equal to 1 and c is equal to minus 6. मग अल्फा minus b plus under root b square minus 4ac divided by 2a. Therefore alpha is equal to minus b म्हणजे minus 1 plus b square म्हणजे 1 चा स्क्वेअर मायनस 4 into a म्हणजे 3 आणि c जो आहे तो मायनस 6 असणार आहे आणि मल्टिप्लाइड डिवाइडेड बाय 2 into 3. सिम्प्लिफाय करूया. अल्फा इज इक्वल टू मायनस 1 प्लस अंडररूट. अंडररूटमध्ये काय काय येणार आहे? 1 चा स्क्वेअर 1 येईल, नंतर मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस होणार आहे. मग 4 त्रिक 12, 12 सकम 72 प्लस 72 डिवाइडेड बाय 6. 18 चौक 72. ओके. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस 1 प्लस रूट 73 डिवाइडेड बाय 6. आता 73चे काही फॅक्टर पडणार नाही, तो तसंच राहणार आहे. मग आता इथे अल्फा हा मिळाला. बीटा काय घेणार आपण? मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइडेड बाय 2a. देयरफॉर बीटा इज इक्वल टू मायनस 1 मायनस ही जी किंमत आहे ती आपल्याला रूट 73 मिळणार आहे, रूट 73 आणि डिवाइडेड बाय 6. देयरफॉर द रूट्स आर minus 1 plus root 73 divided by 6 and minus 1 minus root 73 divided by 6. या पद्धतीने दोन रूट काढावे लागतील. ओके. नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल दिले, त्याचं काहीतरी हे दिलंय, फ्लो चार्ट दिलाय. एक एक स्टेप काय काय करायचं सांगितलंय. सिम्पली याचा अर्थ एकच आहे की हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे आणि त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. नेहमीप्रमाणे कंपेअर विथ ax square plus bx plus c is equal to 0. a is equal to 1, b is equal to 2 root 3 and c is equal to 3. Alpha minus b plus under root b square minus 4ac divided by 2a. Therefore alpha is equal to minus 2 root 3 plus under root b square म्हणजे 2 root 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 into 1 into 3 हे एका ब्रॅकेटमध्ये ठेवा डिवाइडेड बाय 2 into 1. Therefore alpha is equal to minus 2 root 3 प्लस, आता हे रूट मधलं कसं सिम्प्लिफाय होतं बघा. स्क्वेअर करताना 2 चा स्क्वेअर केला तर 4 होईल, त्याला मल्टिप्लाइड. आता हा रूट 3 त्याचा स्क्वेअर केला, रूटचं चिन्ह निघून जातो, फक्त 3 रिमेनिंग आहे इथे. मायनस यांचं मल्टिप्लिकेशन 12 होतं आहे डिवायडेड बाय 2. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 प्लस, आता इथे काय होतं आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 12 मायनस 12 होतं आहे डिवायडेड बाय 2. देयरफॉर अल्फा इज इक्वल टू मायनस 2 रूट 3 प्लस 0. कारण इथे काय होणार आहे, सबस्ट्रॅक्शन 0 होईल आणि 0चा रूट पण 0 येतो, म्हणजे प्लस 0 डिवायडेड बाय 2.
देअरफॉर अल्फा इज इक्वल टू -2√3 डिवाइडेड बाय 2, या टूला डिवाइड करा, अल्फा इज इक्वल टू -√3 आलं. आणि बीटा काढायचं असेल तर काय येईल मग? बीटा इज इक्वल टू -b -b² - 4ac डिवाइडेड बाय 2a, म्हणजे बीटा इज इक्वल टू -2√3 -0 डिवाइडेड बाय 2. बीटा इज इक्वल टू -2√3/2, म्हणजे बीटा येतोय -√3. हे दोन्ही सारखे रूट येत आहेत. द रूट्स आर -√3 अँड -√3. एवढंच आपल्याला सॉल्व करावं लागणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट पार्ट, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग हे जे रूट आपल्याला मिळतात किंवा त्याचे मुळं, ज्याला म्हणतात रूट म्हणजे मूळ म्हटलेलं आहे, ते मिळतात, त्याचं नेचर कसं असतं, ते कसे असतात. तर आपण दोन रूट पाहिलेत, अल्फा आणि बीटा. मग आता जर आपण ही किंमत काढली b² - 4ac, तर या किमतीला डिस्क्रिमिनंट ऑफ धिस क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हटलं आहे आणि त्याला डेल्टा या ग्रीक लेटरने डिनोट केलं जातं. डेल्टा इक्वल टू b² - 4ac. मग डेल्टाची व्हॅल्यू जर 0 असेल तर ह्या ज्या किमती येतील अल्फा आणि बीटाच्या, ह्या रिअल येतील, वास्तव संख्या असतील. म्हणजे रूट वगैरे त्याच्यामध्ये असणार नाही, वर्गमूळातलं चिन्ह असणार नाही, 2, 4, 5, 6 असं येणार आहे. आणि इक्वल असतील. विशेष म्हणजे इक्वल म्हणजे दोन्ही रूट सारखे असतील. जसं आता एक -√3 आपले, -√3 रिअल नाही आहे ॲक्च्युली, पण असे सारखे येतील. 2, 2, 3, 3 काय जे यायचं ते रूट सारखे असतील. नंतर डेल्टा जर 0पेक्षा जास्त असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. ते रिअल असतील, वास्तव असतील, पण अनइक्वल असतील, सारखे असणार नाही. आणि जर डेल्टाची व्हॅल्यू ही 0पेक्षा लहान असेल म्हणजे निगेटिव्ह येत असेल तर रूट्स आर नॉट रिअल. ते रूट रिअल असणार नाहीत. नंतर अजून एक हा एक फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. दोन्ही रूटची ॲडिशन केली तर ती येते -b/a आणि दोन्ही रूटचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते येतं c/a. आणि मग जर आपण अल्फा आणि बीटा हे दोन रूट मानले तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन काय तयार होतं? x² मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा मल्टिप्लाइड बाय x प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. याचा वापर आपल्याला पुढच्या 2.5 मध्ये होणार आहे.